हॅलो एव्हरीवन. ओके, सो आज आम्ही बघणार आहोत म्हणजे आपण बघणार आहोत वेक्टर्स अँड सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, इन UCM. आता स्पेसिफिकली टायटलमध्ये वेक्टर्स इन्क्लूड करायचं कारण असं की नॉर्मली जे वेक्टर्स आपण 2D मोशनमध्ये और 3D मोशन, 3D म्हणायला नको कारण की ते तुम्हाला एवढं झालेलं नाही आहे. ठीक आहे, तर बेसिकली 2D अँड 1D मोशन म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन ॲज वेल ॲज तुमचं प्रोजेक्टाईल मोशन, ऑल्सो जे काय बेसिक्स तुम्ही सर्क्युलर मोशनचं जे बघितलेलं आहे 11th मध्ये, तर त्यात ज्या टाईपचे वेक्टर्स होते. ठीक आहे, आणि ऑल्सो आता जे सर्क्युलर मोशन स्पेसिफिकली अँड ऑल्सो रोटेशनल मोशन, तर यात जे वेक्टर्स येणार आहेत. ठीक आहे, तर ह्या दोघांना समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. ऑल्सो जे स्ट्रेट लाईन मोशनचे वेक्टर्स आहेत ते आपल्या सर्क्युलर मोशनमध्ये कसे दिसतात, कसे बिहेव करतात. ओके, ऑल्सो जे आपण अँग्युलर क्वांटिटीज बघितल्या, ठीक आहे, त्यांना पण वेक्टर्स कन्सिडर करता येईल का और येत आहे का, आणि जर येत असेल तर त्यांना कसं रिप्रेझेंट करता येईल. ओके, तर हे सगळं काही आपण बघायचं आहे. आणि ते बघता बघताच आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे तुमचा रेडियल फोर्स पण आपण त्याला म्हणू शकतोय, तर हे पण बघणार आहोत. ओके, सो चला स्टार्ट करून बघूया आपण काय काय होऊ शकते. तर बेसिकली इथं मी 2 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, जे आय थिंक लास्ट टाइम जे आपण 4 एक्झाम्पल्स मी यावरचा पहिला व्हिडिओ केलेला, तर त्यातले 2 एक्झाम्पल्स इथं मी घेतलेले आहेत. आता ऑब्व्हियसली फुल सर्कल दोन्ही पण एक्झाम्पलमध्ये नाही आहे. एक पार्ट ऑफ सर्कल म्हणा और एक आर्क म्हणा और एक सेगमेंट ऑफ सर्कल म्हणा, दोन्ही मोशनमध्ये दिसतोय. आता ह्या मोशनला थोडंसं आपण केअरफुली बघायचं आहे आणि थोडक्यात घडतंय काय ते बघायचं आहे. ओके, पहिला आपण ह्या गाडी म्हणजे टर्नवरती जी टर्न मारणारी गाडी आहे, ओके, एका सर्क्युलर पाथवरती मूव्ह होणारी, याकडे आधी बघूया आपण. ओके, आता होतंय का बघूया की ना, ही गाडी इथनं कशी चाललेली तर स्ट्रेट चाललेली. ठीक आहे, आणि मग या इकडे जी पाथ आहे त्याची, तर ती कशी झालेली आहे तर कर्ड. एकच मिनिट. सो कर्ड पाथ एक तुम्हाला बघायला मिळते. ओके, आता इथं आपण थोडासा न्यूटनच्या फर्स्ट लॉचा विचार करूया. ठीक आहे, आता न्यूटनचा फर्स्ट लॉ काय म्हणतो की जर ऑब्जेक्ट मोशनमध्येच आहे तर मोशनमध्येच राहील. ठीक आहे, और रेस्टमध्ये आहे तर रेस्टमध्येच राहील. ओके, हां, पण मोशनचं स्पेसिफिकली त्यात असं आहे मेन्शन की इन स्ट्रेट लाईन. ओके, तर मोशन कसा करत राहील स्ट्रेट लाईन पर्यंत. कधीपर्यंत? जोपर्यंत एक एक्सटर्नल आणि अनबॅलन्स्ड फोर्स त्यावरती अप्लाय होत नाही तोपर्यंत. ओके, बरं, आता मग आपल्याला हे बघायचंय की ना, ही ऑब्जेक्टची मोशन चेंज झालेली आहे का नाही. ठीक आहे, आता स्ट्रेट लाईनमध्ये मोशन करत राहील म्हणजेच काय, आणि युनिफॉर्म मोशन करत राहील म्हणजेच काय, त्यांना त्याची जी वेलॉसिटी आहे तर ती कशी राहील तर कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, आता इथं मी गाडीच्या वरती एक ॲरो दाखवलाय, त्याला आपण आता कन्सिडर करूया त्या गाडीचा वेलॉसिटी वेक्टर व्ही बार. ओके, आता इथं मी हे कन्सिडर करतो की गाडी आधी ज्या स्पीडनं चालली त्या स्पीडनं टर्नवरती पण चालली. ठीक आहे, म्हणजे त्याचा जो स्पीड होता तो कॉन्स्टंट. ठीक आहे, बरं, पण आता इथं वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का बघूया. म्हणजे इथं गाडीचा जो दुसरा पार्ट दाखवलाय तिथं जर मी वेलॉसिटी रिप्रेझेंट केली तर ती कशी दिसणार आहे तर ती अशी काहीशी दिसेल. ओके, म्हणजे आता इथं मी व्ही बारच म्हणू शकतोय का ह्याला तर ऑब्व्हियसली नाही, कारण की आपल्याला माहिती आहे वेक्टर्सला काय काय असतं तर मॅग्निट्यूड म्हणजे ही साईज, या ॲरोची साईज आपण म्हणूया इथं, आणि अजून काय असतं तर डायरेक्शन. ओके, आता इथं जे वरती आपला होता प्रकार व्ही बार, त्याची आणि याची डायरेक्शन तर सेम दिसत नाहीये, म्हणजे ही तीच वेलॉसिटी नाहीये. ओके, म्हणजे तिथं आपल्याला काय मिळालंय तर देर इज चेंज इन वेलॉसिटी म्हणजे डेल्टा व्ही मिळालेला आहे. ओके, ओके, आता इथं फायनल वेलॉसिटी, चला ते पण लिहून टाकूया आपण, मायनस इनिशियल वेलॉसिटी, हा एक प्रकार मिळाला आहे. ओके, आणि मग आता मी तर जस्ट टाइम फॅक्टर कन्सिडर केला की आपल्याला काय म्हणजे जर वेलॉसिटी चेंज झाली असेल तर ऑब्व्हियसली ते क्वांटिटी असणार आहे ॲक्सिलरेशन. ठीक आहे, आणि जर ॲक्सिलरेशन असणार तर मग जसं की न्यूटनचा पहिला लॉ म्हणतोय, ऑब्व्हियसली तिथं फोर्स पण आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, आता फोर्स आहे. ठीक आहे, पण नक्की कुठला फोर्स आहे हे पण जरा जाणणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी लास्ट टाइम पण बोललो की जे फोर्स स्पेसिफिकली एक्झाम्पल्स घेतोय मी, त्यांना ते इम्पॉर्टंट आहेत कुठल्या म्हणजे पुढच्या या एक्सप्लेनेशनसाठी. ओके, तर आता बेसिकली इथं जो फोर्स आहे या कारच्या केसमध्ये तो कुठला आहे तर तो आहे तुमचा फ्रिक्शनचा फोर्स और फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, आणि
आता इथं पिकाचूचं पण तसंच काहीतरी झालेलं आहे, झोक्यावर बसलेलं आहे. ठीक आहे. आता हा पण काय करतोय बघा की ना, हा टर्न मारतोय. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, आता जर पिकाचूला तुम्ही मागून ढकललं जर आपण कन्सिडर केलं, तर हा ऍक्च्युली इकडं जायला पाहिला होता. ठीक आहे. पण आता इथं तुम्हाला दिसतंय की हा कुठं चाललाय, तर म्हणजे जर डायरेक्शन बघितली त्याची तर अशी झाली. ठीक आहे. जर त्याची पाथ बघितली, अगदी मागून जर आपण बघितली पाथ, एकच मिनिट आपण कलर थोडासा, ठीक आहे, तर त्याची पाथ बघितली तर कन्सिडर करूया आपण, हा इथपर्यंत जर गेलावर तर अशी काहीशी तुम्हाला काय दिसेल, एक टाईपची सर्क्युलर पाथ दिसेल. ठीक आहे. पण आता अगेन इथं मी जर कन्सिडर केलं तर अगेन डायरेक्शन मध्ये मला चेंज दिसतोय. ठीक आहे. मग ऑब्व्हियसली इथं पण जसं आपण आधी बघितलं, एक फोर्स आहे की जो त्याच्या वेलॉसिटीची डायरेक्शन काय करतोय, तो चेंज करतोय. आता ह्या केसमध्ये कुठला फोर्स आहे, तर ह्या केसमध्ये हा फोर्स असणार आहे टेन्शन. ठीक आहे. म्हणजे तुमचं और आमचं टेन्शन नाही. हा जो झोका ज्या दोरीनं बांधला गेलाय, ठीक आहे, म्हणजे या झोक्याची ही जी सीट आहे, ठीक आहे, ती ह्या दोरीनं बांधली गेलेली आहे. ओके, इथं, ठीक आहे, या सपोर्टला बांधली गेलेली आहे. आणि त्या दोरीचं जे टेन्शन आहे, ठीक आहे, तर ते काय करतंय, या पिकाचूला कंटिन्युअसली टर्न करायला लावते. ठीक आहे. जसं इथं फ्रिक्शन त्याला कंटिन्युअसली या गाडीला काय करत होता, तर ना टर्न करायला लावत होता तसा. ओके. बरं, आता आपण थोडक्यात बघूया की हे टेन्शन आणि फ्रिक्शन आणि एस्पेशली गाडीच्या केसमध्ये काम करतात तर कसं काम करतात. ठीक आहे. आता इथं बघा की ना, या म्हणजे इथं पहिली जी केस होती, गाडी स्ट्रेट चाललेली. ठीक आहे. आता इथं जे साईडला मी दाखवलं ते एक सिलाउट म्हणा, और एक ते गाडीचं चाक आणि त्याच्यामधलं ॲक्सल जे असतंय. ठीक आहे. तर त्याचं सिलाउट आहे. आता ह्या ॲक्सलला मी कन्सिडर करतो हा ॲक्सिस आहे. ठीक आहे. गाडीच्या चाकं ज्या ॲक्सिसच्या भोवती फिरतात असा ॲक्सिस आहे. ओके. आणि चाकात एकतर कशी फिरताय, तर ती गाडी पुढं चालली आहे. ठीक आहे. म्हणजे ही अशी फिरणार आहेत चाकं. ठीक आहे. अशी काहीशी फिरणार आहेत, आपण असं कन्सिडर करूया. म्हणजे आता इथं मी एक, चला एक रफ डायग्राम काढतो वरच्या साईडला. एकच मिनिट, एकच मिनिट. ओके. तर हे जर मी चाक कन्सिडर केलं गाडीचं, ओके, ठीक आहे, तर हे कसं फिरणार आहे, तर असं फिरणार आहे. ठीक आहे. कारण की त्याचा ॲक्सिस हा मध्ये आहे. ओके. आणि त्याला ते पुढं चाललंय, त्यामुळे हा इझिली रोटेशन करतोय. ठीक आहे. आता रोडच्या मध्ये आणि या चाकाच्या म्हणजे जे टायर आहे चाकाचं, ओके, त्याच्यामध्ये फ्रिक्शन असणार आहे. आणि आता इकडं जर मोशन आपलं राईट साईडला आहे, ओके, तर मग फ्रिक्शन ऑब्व्हियसली कुठं असतं, तर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला असणार आहे. ठीक आहे. पण सेन्स इथं तुमचा ॲक्सिस आहे, चाक गोल फिरू शकतं, ते काय करते तर रोटेट करतं. ओके. आणि मग गाडी तुमची इझिली पुढं जाते. पण आता जेव्हा तुम्ही टर्नवरती येताय, ठीक आहे, तर तुम्ही काय करता, तर गाडीचं स्टिअरिंग जे असते तुमचं, तर ते फिरवत असता. ठीक आहे. आता स्टिअरिंग फिरवता म्हणजेच काय करता तुम्ही, तर बेसिकली हा जो तुमचा इथला ॲक्सल होता, ठीक आहे, और जे ॲक्सिस होतं चाकांचं, तर ते आपण काय करतोय, तर टर्न करतोय, स्टिअरिंग हे करतोय, टर्न करतोय. म्हणजे ठीक आहे. आता मी पहिल्या स्टेजला इथं डायरेक्टली आपण इथं न जाता इथं मध्ये एक स्टेज बघूया. ठीक आहे. समजा ही चाकं आहेत. ओके. हा तुमचा मधला ॲक्सल, त्यानंतर ही इकडची चाक. ओके. म्हणजे लेफ्ट साईडचं चाक. आता इथं जो फोर्स असणार आहे, तर एक लक्षात घ्यायचं आहे अगेन की ना, चाकं कशी फिरणार आहेत, अगेन या ॲक्सिसच्या भोवती फिरणार, थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर. ठीक आहे. पण आता सिन्स आधी गाडी इकडच्या डायरेक्शनला मोशनला होती. ओके. आणि आता चाकांची मोशन ह्या डायरेक्शनला आपण म्हणूया. ओके. म्हणजे त्यांचा प्लेन ऑफ रोटेशन म्हणूया आपण. ठीक आहे. आणि आता फ्रिक्शन मग चाकावरती कसा लागणार आहे, तर ना असाच. ठीक आहे. मग ह्या डायरेक्शनला तुमची जी चाकं आहेत, ठीक आहे, तर ह्या चाकांचा प्लेन जो आहे, तर त्या डायरेक्शनला तुम्हाला, या डायरेक्शनला तुमचा फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे. ओके. आता इथं केअरफुली एक बघा की ना, डायरेक्शन कुठं आहे फ्रिक्शनल फोर्सची. ठीक आहे. बरं, आता त्यानंतर अगेन इथं आपण ह्या स्टेजकडे आता येऊया. ठीक आहे. म्हणजे सेकंड जिथं मी इमेज दाखवली आहे, ही आत्ता बघितलेली आपण, ही इथली स्टेज आहे. या पॉईंटला गाडी असताना थोडीशी तिरकी चाकं होती, त्यावेळेला चाकांवरती, इथं एकच मिनिट मी ब्लू मध्ये दाखवत होतो. ओके. तर फ्रिक्शनल फोर्स कसा होता, असा. ओके. म्हणजे रोडचा जो सरफेस होता, तो चाकांवरती, ठीक आहे, असा काहीसा फ्रिक्शनल फोर्स ह्या डायरेक्शनला एक्झर्ट करत होता. ओके. आता अगेन जेव्हा गाडी ह्या पॉइंटला आली, ठीक आहे, ह्या पॉइंटला, तर अगेन ही चाकं कशी झाली, तर त्या चाकांची डायरेक्शन अशी झाली, आणि ऍक्सिस कसा झाला, तर एक्झॅक्टली आधी जसा होता तर 90 डिग्री झालाय त्याच्या. ठीक आहे. आता अगेन इकडं पण जर बघितलं तर ना, रोड जो तुमचा आहे, ठीक आहे, तर तो चाकांवरती कुठल्या डायरेक्शनला अगेन फोर्स करणार आहे, टाकणार आहे, म्हणजे चाकांचं फिरायचं डायरेक्शन असं आहे. ठीक आहे. म्हणजे ऍक्सिसच्या भोवती. पण आता चाकं पूर्णपणे तुमच्या आधीच्या डायरेक्शनला कशी आहेत, तर म्हणजे 90 डिग्री रोटेट झालेली आहेत. ओके. आणि इथं पण फोर्स कुठं असणार फ्रिक्शनचा, तर इकडं.
ओके, आता केअरफुली बघा, हे म्हणजे इकडची केस म्हणजे हे इकडचा प्रकार आणि हे आत्ताचा. ओके, फोर्सची डायरेक्शन फक्त बघा. ठीक आहे. बरं, आता या झोक्याकडे जर आलं तर आता त्याचं टेन्शन बघूया आपण. टेन्शन आता इथं इझी आहे बघणं ऍक्च्युली, कारण की टेन्शन कसं आहे तर ह्या दोरीच्या बरोबर असतं. म्हणजे ती दोरी तुम्ही हा पिकाचू बसलाय आणि ऑल्सो तुम्ही त्याला ढकललाय. ठीक आहे. मग आता त्यामुळे काय होणार, या दोरीमध्ये एक ताण क्रिएट होणार आहे. ठीक आहे. आणि तो टेन्शन कुठल्या डायरेक्शनला असणार आहे तर ना या दोरीच्या बरोबर आणि जिथं दोरी बांधलेली आहे त्या डायरेक्शनला. ओके, आता ही पहिली केस आणि ही सेकंड केस. ठीक आहे. आता पिकाचू थोडा वर उचलला गेला सर्क्युलर पाथच्या बरोबर. ओके, असा चालला इकडं. आता अगेन इथं पण जर बघितलं तर टेन्शन कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, अगेन त्याच दोरीच्या बरोबर आणि त्याच पॉईंटकडे डायरेक्ट करतोय. म्हणजे कुठल्या पॉईंटकडं, त्यांना ज्या पॉईंटला दोरी बांधली गेलेली आहे. ओके, हा दुसऱ्या दोरीचा पण तसाच असणार आहे, ती जिथं बांधली गेलेली आहे तिकडे. ओके, पण जर आता इथं कन्सिडर केलं मी इन केस ऑफ बोथ फ्रिक्शन म्हणजे गाडी टर्न मारताना, ठीक आहे, आणि टेन्शन की जिथं आपला पिकाचू एका सर्क्युलर सेगमेंट और आर्क और सर्क्युलर पाथ मध्ये फिरत होता, तर दोन्ही पण फोर्सेस टेन्शन ॲज वेल ॲज ह्या केसमध्ये फ्रिक्शन, ठीक आहे, कुठं डायरेक्टेड होते तर तिथं इथं जर मी एक पॉइंट हायलाइट केला, ठीक आहे, इथं ह्या केसमध्ये इथं. ओके, मी एक अंदाजे तिथं काढतोय. ठीक आहे. आणि ह्या केसमध्ये इथं ऑलरेडी मी खूप वेळा राऊंड केलाय, तर इथं. ठीक आहे. आता हे जे पिंक मध्ये मी राऊंड करतोय तो पॉइंट आणि इकडचा आपण पिंक मध्ये मी राऊंड केलेला पॉइंट. ओके, आता जर एक्झॅक्टली बघितलं तर गाडीची जी सर्क्युलर पाथ आहे आणि इथं पिकाचूची पण जी सर्क्युलर पाथ आहे, तर त्या सर्क्युलर पाथचा हा काय आहे तर सेंटर आहे. ओके, हा काय आहे तर सेंटर आहे. ओके, इथं पण हा सेम सेंटर आहे. ठीक आहे. फक्त आता इथं फ्रिक्शनल फोर्स रस्त्यानं त्या गाडीवरती काय केलेलं एक्झर्ट केलेलं. ठीक आहे, सेंटरकडं काय बांधलेलं नव्हतं. ओके, आणि इथं ऍक्च्युअल मध्ये त्या पिकाचूच्या म्हणजे जी सीट होती पिकाचूच्या झोक्याची, ठीक आहे, तर त्याला आपण एका दोरीनं या सेंटरला ऍक्च्युअल मध्ये बांधलेलं. ठीक आहे, पण दोन्ही पण केसेसमध्ये दोन्ही फोर्सनं काय केलेलं तर गाडीला इथं पहिल्या केसमध्ये फ्रिक्शननं टर्न मारायला लावलेलं आणि कंटिन्युअसली टर्न करत 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 गाडीनं काय केलं, एक सर्कल ट्रेस केला. आणि सेकंड केसमध्ये या पिकाचूला काय केलेलं तर ना या दोरीच्या टेन्शननी अगेन सर्क्युलर पार्ट ट्रेस करायला लावली. ठीक आहे, आणि त्यामुळंच रिझल्ट आपण तसं जर बघायला गेलो तर आपल्याला एकच मिळाला, म्हणजे एक सर्क्युलर मोशन मिळाली. ठीक आहे, त्यामुळं फ्रिक्शन ॲज वेल ॲज तुमचा टेन्शन. ठीक आहे, यांना आपण काय बोलूया तर यांना बोलूया आपण सेंट्रीपिटल. ओके, याला रेडियल म्हणला तरी काही हरकत नाहीये. ठीक आहे, सेंट्रीपिटल फोर्स. ओके, रेडियल का म्हणायचं, कारण जर तुम्ही डायरेक्शन बघितली तुमच्या फोर्सची म्हणा, इथं ह्या या फ्रिक्शनल फोर्सची म्हणा, इथं टेन्शनची, ठीक आहे, तर ना जर मी आता ह्या पाथला सर्कल कन्सिडर केलं आणि जर त्या ऑब्जेक्टपासनं त्या सेंटरला लाईन ड्रॉ केली तर ऑब्व्हियसली त्याच लाईनच्या बरोबर तुमचा तो फोर्स असणार आहे. आणि ती लाईन म्हणजे काय असतं तर ती लाईन म्हणजे तुमचा रेडियस असतोय. ठीक आहे, म्हणजे आता मी इथं याला रेडियस पण म्हणू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, सो बरंच गिसमीट झालेलं, त्यामुळे मी जरासं आता क्लिअर केले आणि आपण परत कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर आता बोथ कारच्या केसमध्ये इकडच्या डायरेक्शनला फोर्स, प्रत्येक पॉइंटवरती इकडच्या डायरेक्शनला फोर्स. ठीक आहे, इकडं इकडं म्हणजे एका ह्या सेंटरकडे आपण असं कन्सिडर करूया. इव्हन पिकाचूच्या केसमध्ये प्रत्येक पॉइंटला जिथं कुठं पिकाचू होता तेव्हा फोर्स इकडंच डायरेक्ट आहे. ठीक आहे, आणि या फोर्सला आपण म्हणूया सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, डायरेक्शन कुठं तर सेंटरकडे. ठीक आहे, ह्याला रेडियल फोर्स पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, बरं, आता इथं अजून आता बाकीच्या क्वांटिटीजचं पण काय होतंय हे पण आपण थोडक्यात बघूया. ठीक आहे, आणि आता एस्पेशली टर्नवरती आता इथं आपण बघितलं की जी तुमची सेकंड केस होती कारची. ठीक आहे, तर तिथं वेलॉसिटी या डायरेक्शनला होती आणि फर्स्ट केसमध्ये वेलॉसिटी होती या डायरेक्शनला. ठीक आहे, ओके, पण आता सपोज तिथं सेंट्रिपिटल फोर्स जर गायब झाला, ठीक आहे, तर ना एक्झॅक्टली म्हणजे जर इन केस ऑफ वेक्टर आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, तर ना अजून एक तुम्ही इमॅजिन करू शकताय की ना वेलॉसिटीची डायरेक्शन कशी असेल, म्हणजे आता जनरलाइज करायला गेलं तर. आता हे मी तुम्हाला जस्ट सांगितलेलं की या सेकंड केसमध्ये डायरेक्शन इकडं आहे. ओके, बरं, आता ह्याला जर एक जनरल स्टेटमेंट बनवायचं असलं आपल्याला तर एक सिंपल गोष्ट कन्सिडर करूया की इथं जो फ्रिक्शनल फोर्स होता, ठीक आहे, तर तो कमी झाला तर काय होईल. थोडक्यात काय
तर ना रस्त्यात इथं तुम्हाला असा टाईपचा चिखल वगैरे जर काही असला, ठीक आहे, तर आता काय होईल, ठीक आहे, आता काय होईल तर ना तुमची गाडी जी, जर तुम्ही इनकेस फास्ट आला, खूप फास्ट, ठीक आहे, तर काय होणार आहे, तर तुमची गाडी आता ह्याच डायरेक्शनला अशीच इथनं, म्हणजे ही जी मी ब्लू लाईन काढली आहे, ठीक आहे, तर त्या ब्लू लाईनच्या अलॉंगच तशी मूव्ह करत राहील, ही सर्कलमध्ये जाणार नाही, ठीक आहे. आता हे ज्या लाईनच्या अलॉंग गेले, म्हणजे तिथे इथं जर मी एक्झॅक्टली हा जो सेंटर पाथ ट्रेस केली, ठीक आहे, ह्या रोडची, ठीक आहे, आणि हा एक तुम्हाला असा सर्कल दिसेल, ओके, तर ही लाईन जी आहे तर ती त्या सर्कलला काय दिसतीये, तर एक टँजंट दिसतीये, ओके. आता सेम वे ह्या पॉइंटला पण जर गाडी घसरली, ठीक आहे, ह्या पॉइंटला, ठीक आहे, तर अगेन इथं पण कशी घसरत जाणार, तर अशी स्ट्रेट जाणार आहे, ठीक आहे. हा पण काय आहे, तर त्या पाथला टँजंटच आहे, ओके. आता पिकाचूच्या केसमध्ये जरी बघायला गेलं तर इथं आपल्याला एकच करायचंय, ठीक आहे. हा एक गोष्ट इथं सांगायची राहिली की इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन मी जे म्हणतोय की ना चिखलातनं जर गाडी गेली तर काय होतं, फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी होतोय. तर का कमी होतोय, तर ना ते एक जस्ट तुम्हाला सांगतो, कारण की तिथं पण अगेन कन्फ्युजन तुमचं व्हायला नको. तर ना बेसिकली आधी जो फ्रिक्शनल फोर्स होता की जो गाडीला चांगला पद्धतीने न घसरता टर्न मारायला लावत होता, तर तो होता कोण, तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ठीक आहे. स्टॅटिक का, कारण की त्या फ्रिक्शनल फोर्सला तोडून तोडून नाही म्हणतात आपल्याला, ठीक आहे, तर त्याला ओव्हरकम करून गाडी तुमची जी आधी जायला पाहिजे होती का नाही ज्या डायरेक्शनला, ठीक आहे, इकडंच म्हणजे स्ट्रेट, ठीक आहे, तर ती गेलेली नव्हती, ठीक आहे, म्हणजे त्या फ्रिक्शनल फोर्सनी तिला टर्न मारायला भाग पाडलेलं, ओके. बरं, तर आता हा कुठला होता, तर स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स होता, ठीक आहे. हा आता ह्या केसमध्ये बघा काय झालं, तर गाडी घसरली, घसरली म्हणजे काय, तर ह्या स्टॅटिक फ्रिक्शनच्या फोर्सच्या अगेन्स्ट मोशन करायला लागली, ठीक आहे. म्हणजे तुमची गाडी जेव्हा घसरली तेव्हा पण फ्रिक्शनल फोर्स असतोय, पण तो कुठला असतोय, तो फोर्स ऑफ कायनॅटिक फ्रिक्शन असतो, ठीक आहे. आणि आपल्याला हे भरपूर आहे, ज्यांच्या कोणाची गाडी घसरली असेल त्यांना हे जाणवलं असेल की एकदा जर घसरायला लागली गाडी तर परत त्याला टर्न मारायला म्हणावर परत त्याला रस्त्यावर आणणं खूपच हार्ड जातं. याचं रिझन पण आपण आधी बघितलंय की फोर्स ऑफ कायनॅटिक फ्रिक्शन जो असतोय हा तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा नेहमी कमी असतोय, ठीक आहे. ओके, सो नेहमी टर्न मारताना एवढ्या स्पीडनं तुम्ही मारला पाहिजे की ना स्टॅटिक फ्रिक्शन जे असणार आहे तुमच्या टायर आणि रोडच्या मध्ये त्याच्यापेक्षा जास्त फोर्स एक्झर्ट नाही झाला पाहिजे तुमच्या गाडीकडून, ओके. बरं, तर हा झाला तुमचा स्टॅटिक फ्रिक्शन, ठीक आहे. आता ह्याचा आपण पुढं अजून जाऊन बघणार आहोत, ठीक आहे. म्हणजे तुमचा जो बँकिंग ऑफ रोड्स आणि हा जो प्रकार आहे तिथं आपण याला अजून थोडंसं फोकस करायचं आहे, ओके. आता या पिकाचूकडे येऊया आपण, काय होते ते बघूया. आता सपोज या पॉईंटवरती म्हणजे जिथं पिकाचू वर गेलाय, ओके, या पॉईंटवरती सपोज आपण ही रोप जी आहे और जी दोरी जी आहे ती कट करून टाकली, ठीक आहे, ओके. आता या पॉईंटला पिकाचू अशी सर्क्युलर पाथ कंटिन्यू करू शकणार आहेत का, तर ऑब्व्हियसली नाही, ठीक आहे. तर तो काय करेल, तर तो याच पॉईंटवरनं असा इथनं उडून जाईल, ठीक आहे. हा ऑब्व्हियसली पुढे जाऊन तो खाली पडणार आहे, म्हणजे तो प्रोजेक्टाईल मोशन सारखा दाखवेल, बिहेव करेल, ठीक आहे. पण सपोज जर ग्रॅव्हिटी नाही आपण कन्सिडर केलो, ठीक आहे, तर ना हा सरळ या स्ट्रेट लाईनला, या स्ट्रेट लाईनच्या अलॉंग काय आहे तसंच जाणार आहे, ठीक आहे. आणि अगेन ही स्ट्रेट लाईन पण कोण आहे, तर ही टँजंट आहे या सर्क्युलर पाथला इकडच्या, ठीक आहे. तर या सर्क्युलर पाथला ती टँजंट आहे, ठीक आहे. बरं, आता थोडक्यात प्रत्येक पॉइंटला तुमची जी लिनियर वेलॉसिटी, हे जे आपण आतापर्यंत जेवढे टँजंट्स मी इथं दाखवलेले आहेत, ठीक आहे, तर ते कोण आहेत, तर ते प्रत्येक पॉइंटला असलेली लिनियर वेलॉसिटी आहे, ओके. आणि आता इथं वेलॉसिटी म्हणजे मी विथ मॅग्निट्यूड बोलतोय, ठीक आहे. आतापर्यंत आपण जे बघितलेलं, तर नाही सॉरी, विथ डायरेक्शन बोलतोय. आतापर्यंत आपण जे बघितलेलं ते सगळं फक्त मॅग्निट्यूड आणि मॅग्निट्यूड होतं. आता या केसमध्ये इथं वेलॉसिटीला डायरेक्शन पण येणार आहे, ओके. आणि बेसिकली ती काय असती, तर ना प्रत्येक पॉइंटला टँजन्शियल असणार आहे, ओके. बरं, आता थोडक्यात मग हे आपण कन्सिडर करू शकतोय की ना कुठला पण जर फोर्स असेल तुमचा, ठीक आहे, कुठला पण सेंट्रिपिटल फोर्स की जो तुमच्या ऑब्जेक्टला, कुठलं पण ऑब्जेक्ट असू दे, ठीक आहे, तर ना त्याला जर गोल गोल फिरवतोय तर ना तो जर नाहीसा झाला तर ऑब्व्हियसली तो त्याच जो काय ऑब्जेक्ट आहे तर त्या पॉइंटला, ठीक आहे, तर तो एका टँजंटच्या डायरेक्शनला, त्या पॉइंटला असल्या टँजंटच्या डायरेक्शनला तो तसाच चालत जाणार आहे. आणि अगेन हे पण तुम्हाला न्यूटनचा फर्स्ट लॉच सांगतो. म्हणजे थोडक्यात काय, जर हा सेंट्रिपिटल फोर्स आहे, ठीक आहे, इथं फ्रिक्शन इथं टेन्शन सेकंड पिकाचूच्या केसमध्ये, ठीक आहे, तर हे दोन्ही फोर्स जर नाहीसे झाले, हे एक्सटर्नल फोर्सेस आहेत, ते जर नाहीसे झाले म्हणजे देर इज नो फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट, तर ऑब्जेक्ट तुमचा अगेन त्या पॉइंटला युनिफॉर्मली स्ट्रेट लाईनमध्ये मोशन करत जाईल, म्हणजे त्याच केसमध्ये, आत्ताच्या केसमध्ये टँजंटच्या डायरेक्शननं जाईल, ओके.
बरं ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढं जाऊया. सो इथं आपल्याला हे बेसिकली काय आलं की नेहमी लिनियर वेलॉसिटी, ठीक आहे, ती काय असते तर त्या पॉइंटला टँजंट असते. ओके. बरं आता इथं अजून एक गोष्ट मला सांगायची ती म्हणजे काय की ना सेंट्रिपिटल फोर्स, हे मला माझ्या एका स्टुडंटने विचारलं की ना सेंट्रिपिटल फोर्स हा एक्स्ट्रा असलेला फोर्स नाहीये. ठीक आहे, मग थोडक्यात आता सेंट्रिपिटल कुठला पण फोर्स असेल की जो तुमच्या ऑब्जेक्टला गोल गोल फिरवत असेल. ठीक आहे, गोल गोल म्हणजे काय कंटिन्युअसली टर्न मारायला भाग पडत असेल. ठीक आहे, तर त्या फोर्सला तुम्ही सेंट्रिपिटल बोलू शकता. आता इथं आपण बघितलं कारच्या केसमध्ये फ्रिक्शन होता, पिकाचूच्या केसमध्ये टेन्शन आहे रोपचं, चंद्र आणि पृथ्वीच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे, सो असा कुठला पण फोर्स आहे की ना जो तुमच्या ऑब्जेक्टला गोल गोल फिरायला म्हणजे कंटिन्युअसली टर्न मारायला भाग पाडतोय त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स और रेडियल फोर्स बोलत आहोत. ओके, सो असं समजू नका की फ्रिक्शन आणि बाकीचं तुमचं इथं टेन्शन सोडून पण एक एक्स्ट्रा असा कुठला फोर्स आहे. ठीक आहे, कुठला पण फोर्स जे आपण आतापर्यंत बघितलेले आहेत ज्याला आपण फॅमिलियर आहोत त्यांचा तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स म्हणून तुम्ही त्याला कन्सिडर करू शकताय. ओके. बरं आता फोर्सची एक आयडिया घेतली आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पलमधनं, लिनियर वेलॉसिटीची पण आयडिया घेतली आहे. ठीक आहे, आता आपण थोडक्यात बघूया की ना आता फोर्स आहे, वेलॉसिटी पण आहे, मग आता ॲक्सिलरेशन कसं असेल. ठीक आहे, आता ॲक्सिलरेशन काढायला अगेन आता इथं थोडंसं आपण वेक्टर्सकडेच जायचं आहे. ठीक आहे, तर आता इथं मी एक फायनल वेलॉसिटी व्ही एफ दाखवली म्हणजे ही पोझिशन फर्स्ट होती ऑब्जेक्टची. ठीक आहे, आणि त्यानंतर ऑब्जेक्टनं सेकंड पोझिशनला गेला, तो इथं गेला. ठीक आहे, बरं आता इथं आपण वेलॉसिटी कन्सिडर करूया की ना कशी येईल. ओके, आता ॲक्सिलरेशन जर कन्सिडर केलं, एक मिनिट, हां, तर ॲक्सिलरेशन जर कन्सिडर केलं तर आपण काय म्हणतो तर ॲक्सिलरेशन, ठीक आहे, हे डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी असं आपण कन्सिडर करतो. म्हणजे इथे इम्पॉर्टंट आपल्याला काय आहे की देअर मस्ट बी अ चेंज इन वेलॉसिटी. ओके, आता जर इथं मी ह्याला वेक्टर कन्सिडर केलं वेलॉसिटीला, ऑब्व्हियसली ॲक्सिलरेशन पण वेक्टर्स आपला आहे. ओके, आता मला हे बघायचं की तो ॲक्सिलरेशन दिसायला म्हणजे मला जर दाखवायचा झाला तर तो कसा दिसणार आहे. ओके, बरं आता त्यासाठी आपण काय करूया तर ह्या डेल्टा व्हीला जरा फोकस करूया. आता डेल्टा व्ही आपण कसं काढतो तर व्ही एफ फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. ठीक आहे, आता यांची डायरेक्शन फायनल आता ह्यालाच एकच मिनटं, हां बरोबर आहे, तर व्ही एफ आणि व्ही आय, मला वाटलं की इथं मी व्ही आय लिहिलंय का काय. ओके, तर ह्याच गोष्टीला आपण वेक्टर्समध्ये बघितलंय की ना मी सबट्रॅक्शनला एका नेगेटिव्ह वेक्टरचं ॲडिशन पण बोलू शकतो. म्हणजेच मी याला कसं लिहू शकतो तर व्ही एफ वेक्टर व्ही एफ प्लस मायनस ऑफ वेक्टर व्ही आय. ओके, थोडक्यात आता मला काय करायचं आहे, व्ही एफला आणि या व्ही आय जो आहे माझ्याकडे ऑलरेडी, ठीक आहे, तर त्याचा नेगेटिव्ह वेक्टर म्हणजे तो कसा दिसणार आहे इथंच मी ड्रॉ करतो. ओके, तर हा माझा मायनस व्ही आय वेक्टर आहे. ओके, आणि माझा व्ही एफ आहे तसाच मी ड्रॉ करतोय, समजून घ्या, स्ट्रेट नाही आला तरी ही अभी भी वेक्टर ही आहे. ओके, आणि जर आता मी यांचं एक वेक्टर कॉन्स्टिट्यूट केला, ओके, लाईन मारायला नेहमीच प्रॉब्लेम आलेला आहे आम्हाला. ओके, तर मला काय मिळेल तर ना या दोघांपासून मी जर एक वेक्टर कॉन्स्टिट्यूट केला तर मला असा एक वेक्टर मिळेल. ओके, आणि हा कोण आहे तुमचा वेक्टर तर हा डेल्टा व्ही बार. ओके, म्हणजे तुमच्या वेलॉसिटीचा चेंज कुठं डायरेक्ट करतोय म्हणजे आता ह्या इमेजला मी जरासं जर लेफ्टला सरकवलं तर तुम्हाला लक्षात येईल की ना व्ही एफ म्हणजे व्ही एफला व्ही एफच्या खाली आणि इकडे व्ही आहे. ठीक आहे, तर हा वेक्टर या डायरेक्शनला पॉइंट करतोय. ओके, म्हणजे कुठं तर टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, आणि मागाशी आपण हे पण बघितलं दुसऱ्या लॉजिकनी जर गेलो तर की सेंट्रिपिटल फोर्स कुठल्या डायरेक्शनला असतो तर ना टुवर्ड्स द टुवर्ड्स द सेंटर होता. ओके, आणि न्यूटनचा आपल्याला पहिला सेकंड लॉ काय म्हणतो तर एफ इक्वल्स एम ए. ओके, म्हणजे इथं पण ज्या डायरेक्शनला फोर्स त्याच डायरेक्शनला ऑब्व्हियसली ॲक्सिलरेशन असणार आहे. ठीक आहे, बरं आता म्हणजे थोडक्यात जर ही ॲक्सिलरेशनची डायरेक्शन असणार ती कुठं असणार आहे अगेन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, मग आता हा जो ॲक्सिलरेशन असणार तर तो कोणाच्या डायरेक्शनला आहे तर ह्या आपल्या सेंट्रिपिटल फोर्सच्या. ठीक आहे, मी आता याला थोडंसं असं दाखवतोय सेंट्रिपिटल सी पी. ओके, म्हणजे आता ऑब्व्हियसली त्याचं जे ॲक्सिलरेशन असणार आहे तर ते कोण असणार आहे तर ते पण असणार आहे सेंट्रिपिटल ऑर रेडियल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, म्हणजे हे ॲक्सिलरेशन कसं अलॉंग द रेडियस आहे. ओके, त्यामुळे हे काय झालं तर सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. ओके, आता फक्त इथं गोष्ट अशी आहे की ना
मी इथं जे 2 पॉईंट्स दाखवलेत और 2 जे पोझिशन्स दाखवलेत ऑब्जेक्टचे, तर ते बरेच लांब लांब दाखवले. ठीक आहे. बरं, आता सपोज हे मी एकदम जवळ जवळ घेतले. ठीक आहे. आता जसं की इथं जर मी एकदम जवळ जवळ 2 पॉईंट घेतले. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये हा वेक्टर असा असेल इकडं कुठेतरी वेलॉसिटीचा, आणि हा थोडासा असा असेल. ठीक आहे. आता त्या केसमध्ये पण काय असणार आहे बघा, आता हा व्ही एफ, ओके, वेक्टर, आणि हा व्ही आय. ओके. बरं, आता ह्या केसमध्ये हे जर वेक्टर मी इथं आता राईट साईडला थोडं दाखवायचा ट्राय करतो आहे तसे, आणि हा थोडासा वेगळा असणार, हा व्ही आय आहे तुमचा, म्हणजे ऑब्व्हियसली त्याचा उलटा घ्यायला लागणार आहे मला, म्हणजे मायनस व्ही आय. ओके. आणि जो ऑलरेडी तुमचा आहे तो कुठला आहे तर व्ही एफ. आता त्याची डायरेक्शन कशी आहे तर थोडीशी तिरकी आहे, मी ती जरा जास्त तिरकी दाखवली तुम्हाला. ओके. कारण की तुम्हाला समजावं म्हणून. एकच मिनिट. असा. ओके. आता ह्या दोघांचा जो डिफरन्स असणार आहे डेल्टा व्ही, तर तो कसा असणार आहे, म्हणजे हा मायनस व्ही आय आहे. ठीक आहे. आणि हा व्ही एफ आहे, त्याला तसंच ठेवायचं आपण, फक्त व्ही आयला मायनस व्ही एफ घेतलाय. ठीक आहे. आणि हा इथं वरती डेल्टा व्ही. ओके. म्हणजे हा वेक्टर जो तुमचा आहे तो असा, हा कुठला आहे तर तुमचा डेल्टा व्ही बार. ओके. बरं, आता हे जी पण डायरेक्शन कुठं आहे तर ना, इथं जर तुम्ही कन्सिडर केलं तर हा पण ऑब्व्हियसली कुठं पॉइंट आउट करणार तर टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. असंच मी हे अतिशय छोटे छोटे छोटे, म्हणजे आता इथं हा जो इंटरवल घेतलाय मी, ठीक आहे, हा कसा आहे तर आधीपेक्षा खूपच छोटा आहे. ठीक आहे. बरं, आता जर ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला मी जर कन्सिडर केला, ठीक आहे, तर आतापर्यंत आपण हे असं घेत होतो. मिनिट. तर डेल्टा व्ही आणि डेल्टा टी. ओके. बऱ्यापैकी इथं मोठे इंटरवल घेतलेले मी डायग्राम मध्ये पण बऱ्यापैकी मोठे इंटरवल घेतलेत, म्हणजे 2 पोझिशन बऱ्याच लांब लांब दाखवलेले. ठीक आहे. बरं, आता आणि ह्या ऍक्सिलरेशन अशा टाईपच्या आपण लिनियर मोशन मध्ये काय म्हणत होतो तर ना, ऍव्हरेज ऍक्सिलरेशन हे वालं. ठीक आहे. आता इन्स्टंटेनियस जर ऍक्सिलरेशन मला बघायचं असेल तर आपण काय करत होतो तर ना, आपण सिंपल एक गोष्ट करत होतो की हा जो तुमचा आहे डेल्टा टी, ठीक आहे, तर ते काय कन्सिडर करत होतो की लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0. ओके. थोडक्यात काय की ना, तुमचा जो डेल्टा टी आहे तो अतिशय छोटा घेतोय मी, आणि जर तुम्ही डेल्टा टी हा इंटरवल छोटा घेताय तर तसंच डेल्टा व्ही पण अतिशय छोटा होत जाणार आहे. ओके. ऍट दॅट टाइम तुम्हाला काय मिळतं तर तुम्हाला इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन मिळणार आहे, आणि त्याची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतोय त्यांना, सिम्पली डी व्ही बाय डी टी, म्हणजे तुमचा कॅल्क्युलस फॉर्म. ओके. बरं, आता अगेन हे जे असणार तुमचं ऍक्सिलरेशन, तर हे कुठलंय तर तुमचं सेंट्रिपिटल और रेडियल ऍक्सिलरेशन. ओके. आणि ते पण कसं असणार आहे तर ज्या डायरेक्शनला आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याच डायरेक्शनला आपलं सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन और रेडियल ऍक्सिलरेशन टुवर्ड्स द सेंटर. ओके. बरं, सो तसं इझी आहे, जास्त काय कन्फ्यूज होण्यासारखं नाहीये. ओके. आणि डायग्राम पण तुम्ही इझिली बघू शकताय, म्हणजे डायग्राम काढून पण, म्हणजे वेक्टरचा हा एक खूप चांगला फायदा आहे की तुम्ही डायग्रामॅटिकली और व्हिज्युअली बघू शकताय की तुमचा फोर्स कसा आहे म्हणा, तुमचा एखाद्या कन्सेप्टमध्ये वेलॉसिटीजमध्ये जर असे चेंजेस होत असतील या डायरेक्शनला, तर ॲक्सिलरेशनमध्ये कसे चेंजेस आहेत. ओके. ओके. सो आता हे जे आत्ता आपण बघितलं ॲक्सिलरेशन, आता त्याची मी इथं साईडला एक व्हॅल्यू, ओके, इथं साईडला लिहितोय मी. ओके. इन रेड. तर आता हे सिम्पली तुम्हाला असं मिळू शकतं की ना, व्ही स्क्वेअर्ड अपॉन आर. ओके. तर हे आहे तुमच्या सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू. याचं डेरिवेशन तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये आहे अवेलेबल. जरी तुम्हाला पाहिजे असलं त्याचं एक्सप्लेनेशन तरी सांगा. नंतर मी एक व्हिडिओ बनवणारच आहे या टॉपिकच्या एंडला, की यातले जे काही तुम्हाला डाऊट्स असतील और ज्या काही कन्सेप्ट्स अजून तुम्हाला वाटते की थोड्याशा जास्त फोकस कराव्या, ठीक आहे, तर ना थोडक्यात त्यात मी ते डेरिवेशन पण घेऊन टाकेन. ओके. सो जस्ट मला सांगा की हे तुम्हाला येत आहे का नाही. ओके. बरं, आता पुढं थोडंसं आपण जाऊया, आणि आता बाकीचे हे झालं लिनियर मोशनचं आपण जे बघितलं ते. ठीक आहे. रेडियल ॲक्सिलरेशन बघितलं, बाकीचं बाकीचं काय 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 बघितलं. ऑल्सो लिनियर वेलॉसिटी कशी असते डायरेक्शनला ती पण बघितली. ठीक आहे. बरं, आता व्हॉट अबाउट ज्या आपण मागच्या वेळेला बघितल्या त्या अँग्युलर टर्म्स. ओके. म्हणजे कुठल्या कुठल्या बघितल्या आपण तर ना, एक तर बघितली आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. मग ती बेसिकली काय होती तर आपण जो आधी फॉर्म्युला एक बघितलेला की ना, तुमचा काय बरं, हां, थीटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. म्हणजे जर तुम्ही एखादा आर्क कन्सिडर केला त्याला एस म्हणलं अपॉन रेडियस, म्हणजे बेसिकली हेच तुम्हाला काय देतं तर एस इक्वल टू आर डॉट डॉट नाही म्हणत मी आता, आर इंटू थीटा. ओके. आता अगेन आपण पुढं पुढं बघत गेलेलो, सेम वे आपल्याला ओमेगा काय मिळालेला, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, तर डेल्टा थीटा, ओके, अपॉन डेल्टा टी.
अँड ऑल्सो फायनली आपल्याला काय मिळालं तर अँग्युलर ॲक्सिलरेशन जे मिळालेलं आपल्याला डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी. ओके, आता सिम्पली तुम्ही जर इथं व्हॅल्यूज पुटअप करत गेला म्हणजे व्हेअर डेल्टा थीटा जिथं आहे तुमची, ठीक आहे, तर इथं डायरेक्टली व्हॅल्यूज जर पुटअप करत गेला तर तुम्हाला त्या टाईपनं लिनियर वेलॉसिटी आणि ओमेगाची म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीची रिलेशन मिळेल. ऑल्सो तुम्ही अगेन मग ती व्हॅल्यू जर इथं शेवटच्या ह्यावाल्या इक्वेशनमध्ये पुटअप केला तर तशा वेनं पण मिळेल. ओके, अदरवाईज मी सिम्पली जर ह्या इक्वेशनला काय केलं एस इक्वल टू आर थीटाला डिफरन्शिएट करत गेलो विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता इथे एक लक्षात घ्यायचं की ना हे जे लेफ्ट साईडला मी लिहिले ते सगळे ॲव्हरेज व्हॅल्यूज आहेत. ओके, ॲव्हरेज व्हॅल्यूज आहेत. ओके, बरं आता ह्या इक्वेशनला जर मी काय केलं डिफरन्शिएट करत गेलो आणि आता इथं पण मी हा थीटा जो आहे तो तुमचा अतिशय छोटा कन्सिडर केला आणि ते जर रिझन पण तुम्हाला मी सांगणार आहे की का कन्सिडर करतो आपण थीटाला छोटा, तर ना मला अशा टाईपच्या व्हॅल्यूज मिळत जातील. म्हणजे मी ह्याला जर रिस्पेक्ट टू टाइम जर डिराईव्ह केला तर मला काय मिळेल तर डी एस बाय डी टी ओके इक्वल टू आर डी थीटा अपॉन डी टी. आरला आपण डिफरन्शिएट करत नाहीये कारण की आर कॉन्स्टंट आहे. ओके, रेडियस कॉन्स्टंट राहणार आहे. आणि अगेन डी एस अपॉन डी टी म्हणजे काय असतं तुमचं तर ना स्पीड म्हणजे तुमचा डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, स्पीड म्हणजेच काय तर लिनियर वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डी थीटा अपॉन डी टी काय आहे तर तुमचं जे इन्स्टंटेनियस आपण अँग्युलर वेलॉसिटी बोललेलो, ठीक आहे, तर ती असणार आहे. म्हणजे हे थोडक्यात कसं दिसणार आहे तर तुम्हाला व्ही इक्वल टू आर इंटू ओमेगा. ठीक आहे, एक मिनिट, आर इंटू ओमेगा. ठीक आहे, सेम वे मी जर अगेन व्ही इक्वल टू आर इंटू ओमेगाला डिफरन्शिएट केलं अगेन विथ रिस्पेक्ट टू टाइम तर डी व्ही अपॉन डी टी ओके इक्वल टू मला काय मिळणार आहे आर अगेन कॉन्स्टंट डी ओमेगा अपॉन डी टी. थोडक्यात आता इथं पण डी व्ही बाय डी टी काय असणार आहे तर माझं इन्स्टंटेनियस लिनियर ॲक्सेलरेशन. ओके, आणि डी ओमेगा बाय डी टी तुमचं इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलरेशन. म्हणजे दोघातलं रिलेशन मला असं काहीसं मिळणार आहे. ओके, आता इथे हे एक लक्षात घ्यायचं आहे की या ज्या तिन्ही रिलेशन्स आहेत इन बिटवीन तुमच्या लिनियर क्वांटिटीज आणि अँग्युलर क्वांटिटीज, ठीक आहे, तर या तिन्ही रिलेशन्स ज्या आहेत तर ना इथं आपण वेक्टर अजून पण बोललेलो नाही. ठीक आहे, आता जर त्यांना वेक्टर कन्सिडर केलं तर मी तर खालच्या साईडला रिलेशन्स लिहितोय एस्पेशली व्हीच्या बाबतीत म्हणजे वेलॉसिटीच्या बाबतीत. ओके, आणि हां मी ॲक्सिलरेशन बाबत पण तुम्हाला थोडंसं आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, पण आता हे जे व्ही आहे तुमचा लिनियर वेलॉसिटी आता त्याला मी जर वेक्टर कन्सिडर केला तर त्याची जी इक्वेशन आहे तर ती मला अशी लिहायला लागणार ओमेगा क्रॉस आर म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आहे. आणि ऑल्सो ओय 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 एकच मिनिट इथं माझं चुकलंय थोडंसं. ओके, सो इथं ॲक्सिलरेशन आहे रे बाबा. हां, तर हे जे आहे तुमचं त्यांना हे अल्फा क्रॉस आर बार. ओके, आता स्पेसिफिकली हे जे तुमचे आहेत इव्हन तुमचा जो आता अँग्युलर वेलॉसिटी मी इथं लिहिलेलं नाही अजून तर त्याची एक कंडिशन की काय की ना अँग्युलर वेलॉसिटी हे अतिशय छोटं असेल. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट माझे थोडे शब्द गडबडत आहेत आज. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही तुमची अतिशय छोटी आपण कन्सिडर केली तरच त्याला आपण वेक्टर ट्रीट करू शकतोय. त्याचं का ते कारण आपण एकच मिनिटात बघायचं. ओके, सो मी जेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंटला अतिशय छोटा कन्सिडर करेन, ठीक आहे, तरच मी त्याला वेक्टर कन्सिडर करू शकतो. छोटा म्हणजे काय जे आपण कॅल्क्युलसच्या भाषेत बोलतो डी थीटा असा एक छोटासा अँग्युलर डिस्प्लेसमेंट मी जेव्हा कन्सिडर करेन तरच मी त्याला वेक्टर बोलू शकतोय. ठीक आहे, आता छोट्यालाच का कन्सिडर करायचं हे मी एकच मिनिटात सांगणार अगेन तुम्हाला. पण आता फक्त ह्या ज्या ओमेगा म्हणा अल्फा म्हणा आणि ऑल्सो तुमचा डी थीटा, ठीक आहे, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन यांची डायरेक्शन कशी बघायची आपण आता हे थोडक्यात बघूया. तर ना इथं मी ते वरची जी डायग्राम होती आपली सर्क्युलर मोशनची, ठीक आहे, तीच थोडीशी मी काय केली तर साईड व्ह्यूनं बघतोय आता असं इमॅजिन करा. ठीक आहे, आता साईड व्ह्यूनं बघितलं असेल तर ना मला माझं ऑब्जेक्ट असं अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये म्हणजे साईडनं जर बघितलं तर मी हा माझा पुढचा पार्ट आणि असा मागं गेला इथनं. ठीक आहे, बरं, तर माझी त्याची वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी ह्या पॉईंटला अशी दिसणार मला. ओके, आता मला करायचं आहे काय तर एक्झॅक्टली सेंटर कन्सिडर करा और तुम्ही त्या ऑब्जेक्टचा जो कर्ड पाथ आहे, ठीक आहे, तर ना इथं तुम्हाला दिसतंय की ना ही बोटं जी आहे ती एक मुठ्ठी तयार केलेली आहे
तर ना हा कर्व इकडं असा, म्हणजे त्याची जी डायरेक्शन ऑफ मोशन आहे तर त्या डायरेक्शनच्या मोशनला तुमचा राईट हँड काय करा, त्याचे बोट असे कर्ल करा. ठीक आहे. आणि जस्ट तुमचा थंब पॉइंट आउट करा. तर थंब कुठं पॉइंट आउट झालाय तर वरच्या डायरेक्शनला. ठीक आहे. तर ही जी वरची डायरेक्शन असणार आहे, ठीक आहे, तर तीच डायरेक्शन असणार तुमच्या या तिन्ही पण वेक्टर्सची. ओके. आता ह्या सध्याच्या केसमध्ये काय आहे तर अप डायरेक्शन, अप डायरेक्शन असणार आहे. ठीक आहे. बरं, आता त्यानंतर सेम केस जर हा अँटी क्लॉकवाईज, म्हणजे आता हा जर असा फिरायला लागला. ठीक आहे. आता या केसमध्ये जर मी बघायला गेलो, आता इथं पण सेम, म्हणजे आता ह्या उजव्या हाताला तुमच्या उलट करायचंय. ठीक आहे. म्हणजे आता बोट त्यावेळेला कुठल्या डायरेक्शनला, म्हणजे हातच तुमचा पूर्णपणे उलटा होणार आहे. ठीक आहे. बरं, त्या केसमध्ये तुम्हाला काय दिसेल की ना, डायरेक्शन कुठं पॉइंट आउट करते तर डाऊनवर्ड्स. ओके. सो या प्रकारानं आपण फक्त डायरेक्शन बघतो. ओके. पण आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो प्रकार आहे तर तो एवढा का स्पेशल आहे, तर ते आपण इथं राईट साईडला इथं डायग्राम मी दाखवण्याचा ट्राय केलाय, तर ना तिथं बघूया आपण. ठीक आहे. आता समजा हे कुठलं तरी तुमचं बुक आहे. ओके. याला काहीतरी एक कुठलं तरी बुक आहे असं समजा, ब्लू कलरचं. ठीक आहे. तर आता बेसिकली हा रेक्टँगल आहे. ठीक आहे. आता सध्या तो कुठल्या प्लेनमध्ये आहे तर इन एक्स वाय प्लेन. ओके. आता आपण दोन स्टेपमध्ये त्याला काय करायचं तर त्यात रोटेशन्स करायचे आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. और असं तुम्ही इमॅजिन केलं, या बुकवरती एक पॉईंट इथं मी कन्सिडर केला. ठीक आहे. तर बुक जेव्हा रोटेट होईल तर हा पॉईंट काय 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 करेल तर हा सर्क्युलर मोशन करणार आहे. ठीक आहे. आता पहिला एक लेफ्ट साईडला मी सिक्वेन्स दाखवलाय आणि एक राईट साईडला सिक्वेन्स. ठीक आहे. तर ना पहिल्या सिक्वेन्समध्ये काय केलंय मी की ना, पहिल्यांदा काय केलंय तर लेफ्ट साईडच्या सिक्वेन्समध्ये तर ना आधी त्याला एक्स ॲक्सिसच्या भोवती, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या भोवती रोटेट केलाय, म्हणजे असा केलाय रोटेट. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट कुठं आला तर आता झेड एक्स प्लेनमध्ये, आणि तुमचा पॉईंट होता तर तो इथं आलाय. ठीक आहे. सेकंड मी काय केलं, त्याला झेड ॲक्सिसला, म्हणजे झेडला त्याचा रोटेशनचा ॲक्सिस कन्सिडर केला आणि त्याला अगेन फिरवला. तर ना तुमचं म्हणजे काय केलं मी त्याला आता थोडक्यात असं इथं उचललेलं आहे, इकडच्या डायरेक्शनला फिरवला. आणि तुमचा जो डॉट होता, हा पॉईंट होता, तो कुठं आलाय तर तो आता इथं आलेला आहे. ओके. म्हणजे आता हे लक्षात ठेवा. आता सेकंड आपण बघूया काय झालंय. तर सेकंड जी राईट साईडची केस आहे. ओके. तर इथं काय झालंय बघूया. ठीक आहे. आता आपण हे बघितलं लेफ्ट साईडचं, तर राईट साईडला मी काय केलं बघा, जे आपण लेफ्ट साईडला केलेलं तेच करायचंय. म्हणजे आधी एक्स ॲक्सिसच्या अलॉंग त्याला रोटेट करायचं आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसला ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर करून, आणि सेकंड टाइम काय करायचं त्याला झेड ॲक्सिसला ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर करून त्याला फिरवायचं आहे, म्हणजे टर्न करायचं. ओके. आता तुम्ही पुस्तकाची पण पोझिशन बघा, और जे काय रेक्टँग्युलर तुमचं आहे ऑब्जेक्ट त्याची, आणि ऑल्सो हे जे पिंक डॉट मी तिथं दाखवलेलं आहे त्याची पण पोझिशन बघा कुठं आहे. ओके. आता सेकंड केसमध्ये पण आपण काय करायचं आहे, फक्त हा सिक्वेन्स बदलायचा आहे. म्हणजे आता काय करायचं आहे आपण, तर पहिल्यांदा झेड ॲक्सिसला ॲक्सिस ऑफ रोटेशन करायचं आहे आणि या ऑब्जेक्टला फिरवायचं आहे. ठीक आहे. बरं, आता तसं जर फिरवलं तर ना माझा ऑब्जेक्ट कुठं आला तर ना असा दिसणार आहे माझा, म्हणजे ऑब्जेक्ट कसा फिरला, असा म्हणा और असा म्हणा, काय तसं सिक्वेन्स नाही आमचं. ठीक आहे. बरं, तर असा गेलेला आहे. ओके. ॲक्च्युली मला अँटी क्लॉकवाईजच कन्सिडर करायला लागणार, कारण की मी पहिल्या केसमध्येच अँटी क्लॉकवाईज कन्सिडर केलेलं. ओके. सो बेसिकली ऑब्जेक्टला आपण पाडला खाली असं कन्सिडर करूया इकडं. ठीक आहे. ओके. तर हा ऑब्जेक्ट इथं आहे आणि तुमचा पॉईंट कुठे गेला तर हा सर्कल, त्याने सर्क्युलर पार्ट ट्रेस केली तर तो इथं आला. ओके. आता हे झालं मी झेड ॲक्सिसला ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर केल्यावरती, आणि नंतर जी आपण पहिली केस प्रकार केलेला तो आता इथं करायचा आहे. ठीक आहे. असं करायचं आहे, म्हणजे आपण थोडक्यात सिक्वेन्स चेंज करतोय आपल्या ऑपरेशनचा. आता त्या केसमध्ये हा ऑब्जेक्ट तुमचा काय आहे तर कुठला एक्स ॲक्सिसला जर कन्सिडर केला तर असा खाली पडणार आहे इकडं. ठीक आहे. आणि तुमचा पॉईंट कुठं आला तर पॉईंट इथं आला. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही त्या ब्लू बोर्ड जे काय ऑब्जेक्ट आहे त्याची पोझिशन जरी बघितली, ठीक आहे, और हा जो डॉट आहे पिंक कलरचा, तर ना त्याची पोझिशन जरी बघितली तर ती वेगवेगळी आहे. ठीक आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की वेक्टरमध्ये जे वेक्टर ॲडिशन आहे, ठीक आहे, तर ते तुमचं कसं आहे तर त्याची सिक्वेन्स काही पण ठेवा. ठीक आहे. तर ते तुम्हाला रिझल्टंट हे सेमच देतं. ओके. मग अशा प्रकारे तुम्हाला जर वेक्टर, म्हणजे तुमचा जो कुठला वेक्टर बद्दल बोलतोय आपण इथं रोटेशन केलाय, म्हणजेच तुमच्या पॉईंटच्या बाबत या पॉईंटसाठी जर बघितलं तर सर्क्युलर मोशन झाले, तर ना कुठला वेक्टर आहे तर तो डी थीटा. ठीक आहे. तर ना ही बेसिक जी प्रॉपर्टी आहे ज्याला आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी बोलतोय वेक्टर ॲडिशनची, तर हा फॉलो करत नाही जेव्हा तो मोठा असतो. ठीक आहे. इथं सगळे रोटेशन्स आपण कितीने केलेत तर 90 डिग्रीनं केलेले आहेत. ठीक आहे.
तर ना तेव्हा तुम्ही बघू शकताय की ना हा पॉइंट कुठं आहे आणि हा पॉइंट कुठं आहे. ठीक आहे, तर ना ह्यांची पोझिशन ॲज वेल ॲज इथं बोर्डची पण त्या ब्लू बोर्डची पोझिशन अगदी वेगळी आलेली आहे. म्हणजे इथं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ओबे झालेली नाहीये. ठीक आहे, आणि त्यामुळं जर मोठे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्ही कन्सिडर केला तर ते वेक्टर सारखे काम करत नाही. कारण की जर एखादा वेक्टर असेल तर हे मस्ट आहे की त्यानं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी जी ॲडिशनची आहे तर ती त्यानं ओबे ही केलीच पाहिजे. ओके, फक्त आता ते मोठ्या म्हणजे मोठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट करत नाही, म्हणून आपण फक्त छोटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो. ओके, सो होपफुली हे लक्षात म्हणजे तुमच्या यावं की ना का असं आहे. ओके, आणि ऑब्व्हियसली इथं जे तुमचे ओमेगा आणि अल्फा पण आहेत. ठीक आहे, तर ना यांना पण आपण काही जास्त म्हणजे छान म्हणत नाहीये, कारण की ते पण जे आहेत तर ते पण दोन्ही पण सुडो वेक्टर्स आहेत तुमचे. ओके, आणि हा इथं दुसरी एक गोष्ट की ना आता मगाशी आपण जे बघितलं ते रेडियल ॲक्सिलरेशन होतं. ठीक आहे, पण आता इथं जे ए आलेला आहे तुमचा हा वाला ए. ओके, आता हा तुमचा रेडियल ॲक्सिलरेशन नाहीये. ठीक आहे, म्हणजे बेसिकली हा एक का आला, कारण की तिथं तुमचा डी व्ही बाय डी टी इथं जे वरती दिलेलं आहे. मी एक मिनिट थांबा, मला कलर बदलू द्यात. ओके, सो आता हे जे ॲक्सिलरेशन आहे, ठीक आहे, तर हे तुमचं आधी जे आपण बघितलेलं ते रेडियल ॲक्सिलरेशन नाहीये. ओके, कारण की आता इथं दिसतंय मी वरती डिनोट केलेलं डी व्ही बाय डी टी. ठीक आहे, आता इथं चेंज काय झालाय तर ना तुमचा जो स्पीड होता, ठीक आहे, तर तो चेंज झालेला. म्हणजे इथं तुमचा जे हे लिनियर वेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड होतं तर ते चेंज झालेलं. ठीक आहे, आणि त्या चेंजला आपण हे ॲक्सिलरेशन म्हणतोय. म्हणजे ॲक्सिलरेशनची पण डायरेक्शन कशी असली पाहिजे तर ह्या लिनियर वेलॉसिटीच्या डायरेक्शन सारखीच असली पाहिजे. ठीक आहे, हा जर आता हे ऑब्जेक्ट स्पीड पकडत असेल तर काय होणार आहे, लिनियर वेलॉसिटीचं नुसतं डायरेक्शन म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये आपण बघितलं. इथं मी एक छोटासा सर्कल काढतोय की डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला चेंज होत जाते. ठीक आहे, त्याचं रिझन कोण होतं तर ना सेंटरकडे डायरेक्टेड असलेला सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. पण आता स्पीड वाढायला लागला म्हणजे हे डायरेक्शन जे बदलते त्याबरोबरच त्याचं मॅग्निट्यूड पण जर बदलायला लागलं. ठीक आहे, म्हणजे आता जर इन केस ही जर लिनियर वेलॉसिटी वाढत गेली म्हणजे आता ह्या वेक्टरपेक्षा एक मिनटं ह्या वेक्टरपेक्षा हा वेक्टर जर आता मोठा दिसतोय मला, म्हणजे आता डायरेक्शन पण बदलली आहे आणि मॅग्निट्यूड पण, तर ऑब्व्हियसली हा जो रेट ऑफ चेंज ऑफ तुमचा लिनियर वेलॉसिटी आहे, ठीक आहे, तर तो कसा असणार आहे तर तुमचा पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन असणार आहे. ओके, मग ते स्पीड अप करणार आहे तुमच्या ऑब्जेक्टला. ओके, गोल गोल फिरायला त्या स्पीड जास्त असणार आहे. ठीक आहे, आता हे जे ॲक्सिलरेशन आहे हे पण कसं आहे तर वेलॉसिटीच्याच डायरेक्शनला नेहमी असणार आहे. म्हणजेच कसली डायरेक्शन तर टँजेन्शियल डायरेक्शन. आणि म्हणून आपण याला पण कसलं ॲक्सिलरेशन म्हणतो तर टँजेन्शियल ॲक्सिलरेशन. ओके, सो हे डिफरंट आहेत दोन्ही वाले. ठीक आहे, जे रेडियसकडं म्हणजे जे टर्न मारायला ॲक्सिलरेशन होतं तर ते होतं तुमचं रेडियल ॲक्सिलरेशन. आणि आता हे जे ॲक्सिलरेशन आहे की जे तुमचं ऑब्जेक्टला फास्ट करतंय गोल म्हणजे फास्ट गोल गोल फिरवायला बघतंय और स्लो करतंय. ठीक आहे, स्लो गोल गोल फिरवायला बघते आधीपेक्षा, तर ते कुठलं असणार आहे तर ते असणार तुमचं टँजेन्शियल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, तर हा फंडामेंटल डिफरन्स आहे दोघांच्यातला. दोन्ही पण ऑब्व्हियसली इथं ॲक्च्युअल वेक्टर्स आहेत. ठीक आहे, अनलाईक तुमचा ओमेगा आणि अल्फा की जे जस्ट सुडो वेक्टर्स आहेत. ठीक आहे, सुडो वेक्टर्स बाबत पण जर माहिती पाहायला असेल तुम्हाला एक्सप्लेन करून घ्यायचं असेल की नक्की काय असतो, ठीक आहे, तरी पण सांगा. ओके, आता थोडक्यात सेंट्रिपिटल फोर्स जो बघितला आपण, ठीक आहे, त्यानंतर इथं सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन वरती बघितलं आपण कसं असतंय. ठीक आहे, आता सेम वे अजून एक नेहमी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स बोलला की ना तिथं दुसरा एक फोर्स येतो, तो असतोय तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, ओके ओके, तर आता सेंट्रीफ्युगल फोर्सच्या बाबतीत बऱ्याच जणांना असं वाटतं की हे म्हणजे काय म्हणायचं न्यूटनच्या थर्ड लॉ सारखं आहे की ना जे काय तुमचा सेंट्रिपिटल फोर्स आहे, ठीक आहे, तर त्याच्यामुळेच तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स हा एक्झिस्टन्समध्ये येतो. ओके, आणि त्याचं इव्हन मॅग्निट्यूड पण म्हणजे आता जर एफ इक्वल टू एम ए, ठीक आहे, हा आपला न्यूटनचा सेकंड लॉ आहे. ठीक आहे, आणि आपण आता ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू बघितली आहे इक्वल टू व्ही स्क्वेअर्ड अपॉन आर. ओके, तर ऑब्व्हियसली माझा एफ सेंट्रिपिटल किती मिळणार आहे तर तुम्हाला म्हणजे मॅग्निट्यूड फक्त एम व्ही स्क्वेअर्ड अपॉन आर. ओके, बरं आता हे सगळं झालं तर इव्हन सेंट्रीफ्युगल फोर्सचं पण मॅग्निट्यूड एवढंच आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, हा आपण डिफरन्शिएट करायला मग प्लस ॲज वेल ॲज मायनस आपण कन्सिडर करतो.
ठीक आहे. ते पण मी आत्ताच सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला तसं. म्हणजे आता एस्पेशली जेव्हा मी ह्या इक्वेशनला व्हीची जर व्हॅल्यू कन्सिडर केली और व्हीचं जर रिलेशन म्हणजे कुठलं आलं तर व्ही इक्वल टू आर ओमेगा. ओके, तर मग इथं बेसिकली कसं मला मिळणार आहे तर व्हीची जस्ट मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर ना एफ सेंट्रिपिटल जी येणार आहे. ओके, तर ती अशी काहीशी मिळेल मला म्हणजे एम ओमेगा स्क्वेअर आर, एक खालचा आर आणि हा वरचा आर, आर स्क्वेअरचा गेला. ठीक आहे, आणि आता जर मी वेक्टर कन्सिडर केलं ओके तर मग हे मला मायनसमध्ये असं दाखवता येईल. ठीक आहे, आणि आता इथं का मायनस आलंय, इथं दोन वेक्टर तुम्हाला दिसत आहेत. आर बार म्हणजे तुमचा जो तुमचा रेडियस वेक्टर असतोय. ठीक आहे, इथं मी अगेन छोटासा सर्कल काढतोय तर तो नेहमी बाहेरच्या डायरेक्शनला असतोय. ठीक आहे, आणि तुमचा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स, ओढून ठेवणारा फोर्स, टर्न मारणारा फोर्स कुठं असतो तर नेहमी सेंटरच्या डायरेक्शनला. ठीक आहे, सो असं असते. आणि आता सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तर त्याला पण अशाच टाईपनं कन्सिडर करतात. फक्त आता अगेन सुडो वेक्टरवरनं विषय निघालाय तर आता सुडो फोर्स पण काय असतं बघूया. ठीक आहे, आता इथं मी असं दाखवलंय की ना तुमचा पिकाचू बसलेला आहे सीटवरती. ठीक आहे, आणि इथं मी बाहेरून म्हणजे वरून जर बघितलं गाडीमध्ये तर असं दिसेल, आणि जर तुम्ही त्याला पुढून बघितलं तर असं दिसणार आहे. ठीक आहे, तो ऑब्व्हियसली मला माहित नाही गाडीचा इंटेरियर असंच आहे का, पण मी ट्राय केलाय तुम्हाला आयडिया सजेस्ट म्हणजे आयडिया जस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची. तर हा जो येल्लो स्पॉट आहे हा तुमचा पिकाचू आहे वरनं बघितल्यावरती, हा वाला. ओके, तर हा पिकाचू. ओके, तर आता सपोज तुमच्या गाडीनं जर राईट साईडला म्हणजे गाडी अशी टर्न झाली इकडं. ठीक आहे, तर आता होणार आहे काय बघा की ना ह्या पिकाचू आधी कसा चालला तुम्ही स्ट्रेट चाललेला, मगाशी पण आपण बघितलंय हा स्ट्रेट चाललेला. ठीक आहे, म्हणजे आतला पिकाचू पण कसा चाललेला गाडी तर स्ट्रेटच चाललेला. ठीक आहे, आता गाडी जेव्हा टर्न होणार आहे तेव्हा काय होणार आहे बघा. आता ते वरच्या इमेजमध्ये आपण बघूया, गाडी टर्न झाली आहे. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली पिकाचू आणि या सीटच्या मध्ये फ्रिक्शन आहे, पण सपोज आता हे फ्रिक्शन इनफ नसलं. ठीक आहे, मग आता काय होतंय बघा, हा पिकाचू म्हणजे गाडी इकडे टर्न झाली कुठल्या साईडला तर ना पुढून बघितलं तर इकडं म्हणजे पिकाचूच्या राईट साईडला. ठीक आहे, बरं ती टर्न झाली पण आता पिकाचूचा इनर्शिया आहे. ठीक आहे, इथं बघूया तर पिकाचू कसा चाललेला तर स्ट्रेटच चाललेला. ओके, पण गाडी कुठं टर्न झाली तर पिकाचूच्या राईटला. ओके, मग होतंय काय बघा, गाडी या पिकाचूला ढकलणार कुठल्या साईडला, अगेन ह्या साईडला, म्हणजे हा जो सरफेस आहे इकडचा गाडीचा. ठीक आहे, तर हा पिकाचूला येऊन धडकणार. ओके, आणि मग पिकाचूला असं वाटणार की ना कोणतरी मला त्या सरफेस कडे ढकलतंय. ठीक आहे, म्हणजे असं वाटणार, पण ऍक्च्युअल झालंय काय तर ना ही जी वॉल आहे तर गाडी राईट सॉरी पिकाचूच्या राईटला जाते, म्हणून ही जी गाडीची वॉल आहे तर ती पण राईटलाच चालली आहे, पिकाचू सरळ चाललेला. ठीक आहे, त्याच्या इनर्शियामुळं, पण गाडी वळल्यामुळे ही वॉल पण तिकडच्या डायरेक्शनला गेली. ओके, आणि त्यामुळे ती वॉल स्वतःहून पिकाचूला धडकलेली आहे. ओके, पिकाचूला कोणी पुश केलेलं नव्हतं त्या वॉलकडे. ओके, आणि हा जो पिकाचूला फील होणारा फोर्स आहे ह्यालाच आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, ही जो सुडो फोर्स आहे पिकाचू फील करतोय ते. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय आता इथं खालच्या डायग्राम मध्ये पण दाखवतो मी, गाडी ह्या साईडला टर्न झाली, गाडीचा प्रत्येक पार्ट ह्या साईडला टर्न झाला, पण पिकाचू हा गाडीचा फिट केलेला पार्ट नाही. आणि हा फक्त त्याला काय आहे गाडीशी अटॅच करणारं तर त्याच्या सीट मधलं असलेलं फ्रिक्शन. ठीक आहे, पण आता फ्रिक्शन इनफ नसेल तर काय होणार, आणि ऑल्सो पिकाचूची बॉडी काय सॉलिड नाही, त्यामुळं हा वरचा पार्ट समजा बॉडीचा काय होतो आपला नेहमी तर ना हा असा म्हणजे काय होतो लीन तरी होतं त्या भिंतीकडे. ठीक आहे, मग आता होतंय काय की ना हा सरळ चाललेला पिकाचू म्हणजे आता गाडीचा प्रत्येक पार्ट इकडच्या डायरेक्शनला आला असा. ओके, म्हणजे थोडक्यात हा प्रत्येक गाडी अख्ख्या पूर्णपणे या गाडीनं पिकाचूला इकडं ओढायचा प्रयत्न केलाय. ओके, या डायरेक्शनला, आणि त्यामुळे पिकाचूला काय वाटलं की ना त्याला कोणतरी इकडच्या डायरेक्शनला काहीतरी इकडच्या डायरेक्शनला पुश करतंय. ओके, म्हणजे तो बाकी कुठला नव्हता तर तो पिकाचू वरती एक्झर्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्सच होता. ठीक आहे, फक्त तो कुणामुळे लागला तर ह्या गाडीच्या ह्या वॉलमुळे. ठीक आहे, ते इनडायरेक्टली ती वॉल त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स लावतीये, आणि त्यामुळेच पिकाचूला पण त्या गाडी बरोबरच मग ती टर्न करायला लावतीये. ओके, असा हा आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे की जो वाटतो आपल्याला की सेंट्री म्हणजे तुम्हाला कोणतरी ढकलतंय त्या वॉलकडे. ओके, ऍक्च्युअली तसं काय नाही, ते जस्ट एक ऍप्लिकेशन होतं तुमच्या सेंट्रिपिटल फोर्सचं थ्रू दिस वॉल. ओके, आता तर तसं झालं नसतं, म्हणजे झालं काय असतं सपोज आता ही पण केस आपण आलोयच तर बघूया. सपोज हे दार निघालं असतं. ओके, म्हणजे काय हा पार्ट जो आहे पिकाचूचा हा गायब झाला असता. ठीक आहे, तर काय झालं असतं या टर्न वरती पिकाचू अगेन स्ट्रेट लाईन मध्ये तसाच चालत राहिला असता, म्हणजे गाडीतनं फेकला गेला असता. ओके, का तर ही वॉल नाही. ओके, म्हणजे त्या वॉल
ती वॉल जी सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्ट करणार होती तीच नाही, त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्सच नाही, त्यामुळे अगेन न्यूटनचा पहिला लॉ उभे झाला आणि पिकाचू आहे तसा स्ट्रेट लाईन मध्ये फेकला जाणार आहे. ओके, आता त्याच्याच उलट सपोज, ओके सो आता ह्या केसमध्ये सपोज आपला हा पिकाचू या सॅटेलाइटमध्ये आहे. आता त्याला जर मी झूम करून दाखवला, म्हणजे हे जे झूम केलेलं आहे असं समजा, ठीक आहे. तर एक स्कीमॅटिक मी असा एक बॉक्स दाखवलेला आहे, म्हणजे ती त्या पिकाचूचं केबिन आहे असं कन्सिडर करूया, आणि हा इथं उलटा पालटा असा तरंगतोय. ठीक आहे, आता इथं फोर्स नाहीये, म्हणजे त्यालाच आपण हीच कन्सेप्ट तुम्ही ग्रॅव्हिटेशनमध्ये वेटलेसनेस कंडिशन जी होती, ठीक आहे, तर त्यात कन्सिडर केलेली. फक्त आता इथं पण या सॅटेलाइट बरोबरच पिकाचू काय करतोय तर गोल गोल फिरतोय. ठीक आहे, म्हणजे ऑब्व्हियसली त्यावरती फोर्स आहे, आणि आपण तो आधी बघितलाय, तर तो कुठला फोर्स आहे तर तुमचा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर तो टुवर्ड्स द सेंटर ऑफ, म्हणजे पृथ्वीच्या सेंटरकडेच आहे. ठीक आहे, बरं आता फोर्स आहे, पण जसं इथं गाडीच्या केसमध्ये कसं या पिकाचूला ढकलल्यासारखं वाटलेलं त्या गाडीच्या भिंतीवरती. ठीक आहे, तर ना इथं तसं त्याला का वाटत नाही हे लक्षात घेऊया आपण. तर पहिली गोष्ट, हे अख्खंच्या अख्खं केबिन पण, आता मी खाली पृथ्वी आहे असं इथं इमेजिन कन्सिडर करतोय. ठीक आहे, ही पृथ्वी आहे. ओके, तर सॅटेलाइट पण खाली ओढलं जातं आणि पिकाचू पण खाली ओढला जातं. ठीक आहे, दोन्ही एकत्रितपणे या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडे ओढले जात आहे. ठीक आहे, अजून एक गोष्ट इथे इम्पॉर्टंट आहे की ना, पिकाचूला असं फील झालेलं, कारण की म्हणजे एकाच या साईडला त्याच्या पिकाचूच्या लेफ्ट साईडलाच फोर्स आहे. ठीक आहे, असं त्याला फील झालेलं, कारण की लेफ्ट साईडलाच ही वॉल जाऊन धडकलेली. आता इथं तसं होत नाहीये, म्हणजे एकाच बॉडीच्या पार्टवरती फोर्स नाहीये, तर प्रत्येक अगदी आपण म्हणूया की ना मॉलिक्युलर ऑर ॲटॉमिक लेवलला जरी तुम्ही गेला, म्हणजे छोट्यातल्या छोट्या म्हणजे त्या बॉडीतल्या सेलवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत होता. ठीक आहे, म्हणजे पायाचा पार्ट असू दे तुमचा, ठीक आहे, त्या पिकाचूच्या हाताचा असू देत, ओके, कानाचा असू देत, तर प्रत्येक बॉडी पार्टच्या प्रत्येक सेलवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्याच डायरेक्शनला काम करत होता. ठीक आहे, त्यामुळं असं त्याला अनइव्हन काही जाणवलं नाही. ठीक आहे, त्यामुळं तिथं तुम्हाला सेंट्रीफ्युगल फोर्स असा फील होत नाही. हा, पण तिथं पण सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल म्हणतोय आम्ही, ठीक आहे, असणार आहे. तो म्हणजेच तुमचा कोण असणार, तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, पृथ्वीच्या सेंटरकडे. ओके, सो बेसिकली हे सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे पण एक सुडो फोर्सच आहे. ठीक आहे, तसं ऍक्च्युअल फोर्स एक्झिस्ट करत नाही. ओके, होपफुली आता हे पण तुम्हाला समजलेलं असावं. आता राहिलेले जे अजून पार्ट्स आहेत ते पण आपण लवकरच घेऊन टाकू. ओके, आणि ऑल्सो तुम्हाला जर काय डाऊट्स असतील तर ते पण सांगा, म्हणजे तसं आपण चॅप्टर झाल्यावरती मी फक्त आणि फक्त त्या डाऊट्सवरती एक व्हिडिओ बनवेन. ओके, until till until then, a very good bye.